चालवलाय ह्यो? कुस्तीची शिकवण घ्यायची असेल तर अगोदर शिस्त पाहिजे आणि त्यासाठी हा खेळ खेळतोय आपण. तुम्ही काय चालवलंय समद्यांनी? हे असं भांडत बसण्यापेक्षा तिघांनी मिळून जर एका रांगेत उभा राहून एक एक इट जरी पास केली असती ना तरी बी काम झालं असतं. काय समजतंय का? घुसतंय का काही टाळक्यात? मला समजतंय, या दोघांना समजतंय का विचारा. वस्ताद मला यांच्यासोबत खेळायचंच नाहीये. मला नाही खेळायचं आहे माधुरी ताई सोबत. मला सुद्धा तुझ्यासोबत खेळायचं नाहीये. आला मोठा डब्या. आणि या दिन्यासोबत तर अजिबातच नाही. मला बी कुस्ती खेळायचीच नाहीये आणि ही दोघं असली ना तर बिलकुल नाही खेळायची. मला को खेळू ना. कोण म्हटले तुला खेळायला? तर लिख. मला पण त्या शॉप नाही, समजलं काय? गप्पा बस. अशी देईन आणि पडशील. पास झालं. गप राहावा जरा, नाही तर एक एकाला फटकून काढीन. वस्ताद, हे असलं ऐकून घ्यायला थांबलोय का मी इकडं? नाही तर काय, मी बी नाही ऐकून घेणार. मला सगळे असेच करतात. खायला देतो देतो म्हणतात आणि काहीच देत नाही. नुसते ओरडतात. मला नाही राहायचं इकडे. काय टाळकी फिरल्यात का तुमची? काय बोलायले तुमचं तुम्हाला तरी कळायलंय का? वस्ताद, अहो कुस्तीला नवीन आहेत हे समजे, जरा दमानं घ्या ना. पोरांनो, काय बी झालं तरी ते समजा आखाड्याच्या बाहेर ठेवायचं. तांबड्या मातीत उतरल्यावर फक्त आणि फक्त लक्ष कुस्तीकडेच द्यायचं. काय? मग याला समजवा ना. ओय, धक्का काय देत? चल. अरे, माझा अंक. अरे 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 काय? अरे अरे दिनेश, हुप्प्यात तू तरी मारू नका रे. ओय, पोरगी असतं दिलं असतं कानपट्टी फोडली. शांत बस. थांबा थांबा, काय चालवलंय? वस्ताद, आपण एक काम करूया. तुम्ही दिन्याचा व्यायाम घ्या, मी हुप्प्याचा व्यायाम घेते. आणि माधुरी, मी तुला जसं सांगत जाईल ना तसं तू करत जा. तुला जमल. चला. चल. हे घे. वस्ताद, तिला आपल्यात नका घेऊ. फक्त मलाच शिकवा. हुप्प्या. माधुरी, तू बैठका मार. फिरव मुदगल. हा, घे मागून. हा, 1 2. बाई माधुरी, उद्यापासून पार्लरला जावं लागतंय बाई तालमीनंतर. एक्झॅक्टली. नाही म्हणजे मला बी तोच क्वेश्चन पडलाय गो. एनिवेज, कशी काय झाली तालीम? रद्दाड. तुम्हाला माहितीये, माझा व्यायाम तर मीच केलाय वस्तादांनी सांगितलं तसा. आता आंघोळ झालीये, परत जाम भूक लागलीये मला. मी जरा काहीतरी खाऊन येते बरं. यू गो अँड ईट. हा, पण हाऊ मच? नाही म्हणजे उकडलेली अंडी, भाकऱ्या, चिकन, पौष्टिक लाडू, एवढा सगळा खुराक झेपल नव्ह तुला? एवढं? पैलवानाचा खुराकच एवढा भारी असतोय की नाही, काय सांगू तुला. आणि तो जिरला नाही का नाही, एवढं व्हेरी व्हेरी हेवी वजन वाढतंय म्हणून सांगू. असे गालवर येतायत, कसलं विचित्र पोट सुटते, एकदम मैद्याचं पोत. आणि तुझी एवढी भारी झिरो फिगर. हाऊ लुकिंग. नाही म्हणजे तुझी वस्ताद मग पैलवान प्राजक्ता एवढं खाती तरी बी मेंटेन आहे. पण तुझं काय? तुझ्या बॉडीला नाही झेपलं तर ओ माय गॉड. म्हणजे असे गाल, कसं ते विचित्र सुटलेलं पोट, मैद्याचं पोत. म्हणजे युवर भारी झिरो फिगर गॉन आणि यू नो 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 कांचन, नो इमॅजिनेशन. माधुरी, तुझी केअरफुल वाटायली ग बाई, म्हणून टेलिंग. हा, नाहीतर मला कसला आलाय ऍडवाइस नाही का. आलेच व्हेरी व्हेरी वर्कलोड, पण यू टेक केअर. हा माधुरी. काय उप्या, आज लयच हॅप्पी दिसायलंय.
मग वस्तात ताईने स्वतः माझा व्यायाम घेतलाय. खूप भूक लागलीये, आता आडवाच हात मारतो जेवणावर. पण तुझं बरं आहे रे हुप्प्या, म्हणजे तू लई खाऊ शकतोस, मी नाही करू शकत तसं. का बरं? का म्हणजे अरे लई इटिंग केलं ना का मग ते अंगी लागतंय आणि मग पब्लिक टाकिंग करतय. जसं तुझ्याबद्दल टाकिंग करतात, खादाड खाऊ, जडबुडाच्या, बोदल्या असं म्हणतात तुला. तसं माझं व्हायला नको ना बाबा, म्हणून मी तर काही इटिंग करून खाणार नाही. हा नका खाऊ, मी खातो, मला आणून दे तुमचा खाऊ. अरे खुळ्या, म्हणजे हे खादाड खाऊ, जडबुडाच्या, बोदल्या असं कोणी तुला बोललेलं चालतंय वय, आवडतंय? नाहीच आवडत, मला भूकच तेवढी लागते. मग आता काय करू मी? आय टेलिंग उप्या, हे बघ मला बी भूक लागतीये. मी काय करते माहिती का? मी चोरून इटिंग करते. म्हणजे कोणाला कळतच नाही का मी किती इटिंग केलंय ते, आणि मला कोणी चिडवतच नाही. पण मला नाही जमायचं. चिडवायचं तर चिडवू दे त्यांना, मला भूक लागते, मी खाणार म्हणजे खाणार. सायलेंट की ग, किती मोठ्याने ओरडतेस. माझ्या बॅग फुटला दिसतंय वय. आणि काय ग, त्या हुप्प्याचा बंदोबस्त केलास का नाही? बंदोबस्त पिल्या, तो तर माझ्यापेक्षा 4-5 पट जास्त हंगरी आहे. मम्मा यू तर ना काय बी त्याच सोड. आधी याचा ऍडवाइस करूया. मम्मा त्याचं काय जातंय ग, इकडं नाही राहिला? हा, इकडं राहायला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळालंय, खायला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळालंय, सगळा काही ऍडवाइस एकदम फ्री ऑफ कॉस्ट. फ्री फ्री फ्री. मग कशाला कोण म्हणाल ग स्वाभिमान अँड ऑल? मम्मा स्वाभिमान असतं की नाही तर स्वतःहून म्हणला असता एखादा माणूस, मला नाही राहायचं तुमच्या इन हाऊस, मला नकोय तुमचं फ्री मध्ये खाणं. पण असं कशाला ग कोण म्हणाल? काय समजा, हाय दिनेश, हाऊ यू, हाऊ तालीम, दमला असशील ना? यू डोंट वरी, मी तुझा सगळा खुराक रेडीमेड करायले. हा, आणि तो बी एकदम फ्री ऑफ कॉस्ट. पाहिजे तेवढं खायचं एकदम बिंदास, कोण बी काय बी बोलणार नाही. हा, कम. नगय मला काय बी. दिनेश, मम्मा काय केलं की नाही त्याच सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. तिघांचं बी वजन जे काय आहे ना ते वजनी गटानुसार गांडायले. तिघांच्या बी खुराकडे लक्ष द्यायची गरज आहे. जाऊ बाई, हा, आता मी जे काय सांगते ना तेवढं फक्त लक्ष देऊन ऐका. आता यांचा खुराक आपल्यालाच बघायचा आहे. येस येस, आय एम रेडी, स्टेडी गोच. मला नको बाई हो खुराक. मला बी नगय खुराक, उगाच जास्तीचं काही नगय मला. अरे दिनेश, जास्तीचं कुठं, ज्याच्यासाठी जेवढं कामाचं आहे तेवढंच देणार ना वा आम्ही. त्यांना नग तर सोडा की वस्तात, त्यांच्या वाटणीचं मला द्या, मी खाईन, मला लय भूक लागते. हुप्प्या, तुझा खुराक आटोक्यात आणायचाय आणि या दोघांचा वाढवायचाय. वजन गट सांभाळायचाय ना व? कशासाठी सांभाळायचं वजनी गट? मला तर कुस्तीच नाही खेळायची. मला बी लय कंटाळा आलाय, लईच दगदग होती त्या कुस्ती पायी. पण तो खुराक खाऊन खाऊन जर माझं वजन वाढलं तर नको बाई, मला नको बाई ती कुस्ती. आता तर मला बी नकोय कुस्ती. बाहेर 4 कामं केल्यावर खाऊ तरी मिळतो. तुम्ही मला इकडे काय म्हणून आणलं होतं की तुम्ही मला खाऊ द्याल. आता जर तुम्ही मला खाऊच देत नाही तर मी कशाला थांबू? माझी तर इच्छाच नाही आहे घरात थांबायची. माईंच्या शब्द का तर थांबतो, त्यांचा निरोप घेऊन जाईन मी. मी बी त्याच विचार करायले, इथं थांबण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी पण जायचा विचार करते. माधुरी, तुला पैलवान व्हायचं म्हणून तू स्वतः आलती नव आमच्याकडे. अरे पैलवान मैदान सोडून कवा बी पळत नसतोय. तुम्ही सरळ सरळ पळ काढायला तिकडनं.
अरे पहिलवान कपल, नाउ व्हॉट डुईंग? काय मग काय करणार आता? तुमची ही टीम प्रवास सुरू होण्याआधीच त्यांनी रस्त्याला रामराम केला. एनिवे, आता तरी ऐका माझं. मी निवडलेले पैलवान बोलवून घ्या. नाही, आम्ही असं काय बी करणार नाही. काय वाजता? होय, आम्हाला मातीशी इमान असलेलेच पैलवान पाहिजे. अहो पण आहेत कुठे असे पैलवान? तुम्ही गोळा केलेली लोक, त्यांचं इमान त्यांना तरी माहिती आहे का? साध्या खुराकावरून बांधतायत ती. कुस्ती काय खेळणार आहेत? खेळणार. आमचे हेच पैलवान कुस्ती खेळणार आणि जिंकणार बी. आम्ही शिकवू त्यांना जिंकायला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. अगं माधुरी, कशी चालली तुझी तालीम? लय दमायला होत असेल ना? होणारच की, आता एवढी कसरत म्हटल्यावर दमणारच की. भूक बी लागत असेल. चल की जेवायला जाऊ. चल. न गय मला जेवण. मला फिगर मेंटेन करायची आहे ना, व्हिडिओ मध्ये झाक पण दिसायला पाहिजे. अगं मग दिसशील की. ते काय फक्त मॉडेलवर नसते माधुरी, डिरेक्टर आणि कॅमेरामॅन यांच्यावर बी असते. आणि तुझं नशीब लय भारी आहे, इकडे दोघं बी सेमच आहे. म्हणजे मीच करतो सगळं. तू सांग मग केव्हा करायचं आपल्या फोटोशूटला सुरुवात? तुम्ही म्हणाल तेव्हा. तालमीनंतर मी फ्रीच असते ना. हा बर, मग आपण येताय ना? आलो आलो. मग मी सांगतो तुला. आलोच. हे बेन तर लट्टू व्हायला लागलंय. पण ह्याची ती बायको रश्यातल्या मिरीच्या दाण्यावानी दाताखाली येईल. चा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. लब्बाडा, अरे ते असं चोरून का खातोयस? भूक लागली तर मागायचंच ना आमच्याकडे. वस्तू नाही खाऊ देत मला. का? माझं वजन जास्त भरतं म्हणून ते मला खाऊ नाही देत. त्या दिनेश दादा आणि माधुरी दीदीला भूक नव्हती तरी ते म्हणत होते त्यांना खा का. ताना का भूक नव्हती? मला काय ठाऊक, मला तर लई भूक लागलीये. ओरे बाळा, पोटभर खा तू. मी बोलते तुझ्या वस्तादांशी, पण असं खाली बसून खाऊ नकोस. उठ इथनं, उठ. अहो आई न ग. आई, तुम्ही त्याचा लाड करू नका. अहो वजन गटात बसत नाही तो. अगं असू दे ग, वाढतं वय आहे. आता भूक लागली तर त्याला खायला द्यायला नको का? खा बाळा. आई, पण त्यांनी त्याचं वजन वाढेल. अहो म्हणून तर त्याचा खुराक आटोक्यात ठेवायचा. मला भूक लागली ना, मी काय करू? मला खायचंय. प्राजक्ता, अगं असं अचानक अन्न तोडून कसं चालेल? नाही, मी काय म्हणते, त्याचं जेवण हळूहळू कमी केलं पाहिजे, म्हणजे त्याला झेपेल. नाही तर त्रास होईल ग त्याला बी. आई अहो 1-2 दिवस त्रास होईल त्याला, पण त्याला कडक शिस्तीत ठेवल्या बिगर त्याला बी वळण लागायचं नाही. अगं पण प्राजक्ता ते. आई तुम्ही खरंच मध्ये नका पडू. अहो तुम्हाला नाही ठाऊक पैलवान कसा घडतोय तो. हो ललिताबाई, अहो तुमचा सख्खा सण पैलवान असताना ही म्हणती का पैलवान कसे घडतात ते तुम्हाला माहिती नाही. व्हेरी फनी. लंडनच्या क्वीनला जर असं कुणी म्हणलं असतं ना तर जीप काढून इन हँड दिली असती. बंडाबाई, हे कोल्हापूर आहे, इथंही विनाकारण मध्ये मध्ये बोलणाऱ्यांची जीभ छाटून हातात दिली जाते. पद्धतच आहे तशी. कमिंग सून. आई सॉरी, मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. अगं नाही ग, तू नाही दुखावलंस मला.
पण खरंच आहे, विरू पैलवान असूनही मी नेहमी त्याच्याकडं आईच्या काळजानं आणि काळजीनं बघितलं. म्हणून तर इतकी वर्ष कुस्तीपासून दूर राहिला. त्याच्या बाबांसारखं अगदी पैलवान म्हणून मी त्याच्याकडे बघितलं असतं ना, तर इतकी वर्ष वाया गेली नसती त्याची. आणि तोही या घरात आल्यानंतर मी जो तुला त्रास दिला तसा त्रासही दिला नसता मी. असो उप्या, आता वस्तात जे सांगतायत ना ते तुझ्या भल्यासाठीच आहे, तेव्हा ते जे सांगतील ते सगळं ऐकायचं काय. गुंडू माझं बा. काय रे, कुस्तीची इच्छा नव्हती ना तुमची? ही तालमीची कापडं घालून कशाला आलाय तिकडे? तुमचं गप राहणंच सांगते की रागाच्या भरात जरी तुम्ही बोलला असला तरी बी कुस्तीची इच्छा हाय तुमच्यात, तरी बी आपण आज तालीम करणार नाही, व्यायाम बी करणार नाही आणि डावपेच बी करणार नाही. आज आपण बाहेर जायचंय सहलीला. जावा, आवरून या तुम्ही. हळू. पैलवान, सहलीचं ठरवलंयस खरं, पण आता करायचंय काय नक्की? काय करायचं म्हणजे ह्या समद्यांना एकत्र आणायचं, त्यांना कुस्तीचा लढा लावायचा, त्यांच्या मनात कुस्तीचं इमान पेरायचं. आणि हे आपण करायचंच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. काकी 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 बटाट्या, जरा सायलेंट मध्ये आवाज दे की. काय पाहिजे? काकी काकी, मला पाण्याच्या बाटली सोबत पण. ए बटाट्या, एवढं सायलेंट नाही रे, जरा मला ऐकू येईल एवढ्या आवाजात बोल. बोल पटपट. काकी, मला पाण्याच्या बाटली सोबत भरपूर 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 सुका खाऊ द्या. काय रे, आज तालीम व्हेरी व्हेरी शूट संपली काय तुमची? आज तालीम नाही, वस्तात आज आम्हाला पिकनिकला नेणार आहे. पिकनिक? हुप्प्या झाली काय समधी तयारी? अरे चल लवकर. हे बघ, तुझ्यामुळे उशीर नको व्हायला पिकनिकला. हाऊदीस पिल्या, हा इथं अकादमीचा स्टार्टअप करायचा म्हणून आपण एवढा वर्कलोड करायलोय. यांच्या तालमीचा खुराक आपण कुकिंग करायलोय आणि हे सगळे तालीम सोडून टूर्स अँड ट्रॅव्हल्सला निघाली. बंडाबाई, नो म्हणजे तालमीला काही इम्पॉर्टंट आहे का नाही एवढंच आपलं. अगं मम्मा, वीरू भाऊजी आणि प्राजक्ताने ठरवले की नाही टूर्स अँड ट्रॅव्हल करायचं, मग त्यांचा काहीतरी प्लॅन असेल ग. ओ येस येस, यांना कुस्ती शोरूम करायला नेणार असतील. आज कुस्ती नाही, आज नुसते धमाल. असल असल. मग मी तरी व्हॉट टेलिंग. तू म्हणालीस तसंच. वीरू आणि प्राजक्ता बाहेर जायचं म्हणतायत म्हणजे त्याच्या मागे काहीतरी विचार असणारच नाही का. पोरं बाहेर चाललेत, प्रवासात खायला काहीतरी भरपूरसं द्या त्यांच्या सोबत. येस येस. मम्मा 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 मम्मा, मला पण वॉटर बॅग आणि टिफिन दे, मी पण चालली आहे पिकनिकला. यू टू. बर बर, सगळ्यांना सगळं देते. हा दाद्या, सहलीला चालले तसं ऐकले. होय. हा, मी बी येऊ काय सोबत? अरे तसं चाललं असतं, पण आता भैया घरी नसतोय, आम्ही बी बाहेर निघालोय, त्यात लेकरांना बी घेऊन चाललोय. मग मीनू वहिनीकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना घरात. तू सांभाळ तिला. अरे आले का समधे जण? चला बसा गाडीत. तायडे, अगं थांब की, मला बी यायचंय तुझ्या संग. ए दिनेश,
तुझी बॅग घे तिकडे. अय चल, मी नाही घेत, दुसरीकडे बघ. ए माधुरी ताई सरक तिकडे, मला बसू दे. मी नसते सरकत. ए मम्मी आता कुठे बसू? ए भोपळ्या, तुझ्यासाठी ना मोठा डब्बा लावा लागल गाडीला मागणं. नाहीतर ना तू एक काम कर, मागणं धावत ये. कसं आहे ना, ही चरबी बी कमी होईल. ह्यांचं असंच चालू राहिलं तर अकॅडमीचं सपान कसं पुरं होणार?